नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आत्ता ठाण्यातल्या कशिश पार्कमध्ये आलेले आहोत आणि तिथल्या अथर्व सोसायटीमध्ये जाऊन श्रद्धा निकम आणि कल्पना दुधवडकर. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव श्रद्धा श्रीधर निकम. हे माझे मिस्टर श्रीधर शिवाजी निकम. ही माझी 3 मुलं आहेत. बरं. हे माझ्या पुतण्या, हे माझे सासू सासरे बरं. आणि ती माझी वहिनी आहे. माझ्या घरचं कोण नाहीये, वहिनी आली अरे वा, आहे छान छान. आणि ही माझी 2 नंदा. तुमच्याकडनं कोण आलं नाही म्हणजे आई वडील नाहीयेत मला. भाऊ आता सगळे तिघेही कामाला आहेत. मग ती वहिनी एकच आली. ती लांब लांब राहतात ना, बोरोलीला राहिला ते दोघं. तुमच्याकडनं कोण यायला कशाला, मी आलोय ना. काही असं वाटून घेऊ नाही. चला गप्पांना सुरुवात. नमस्कार. नमस्कार. वहिनी काय करता आपण? मी आता गृहिणीच आहे. आता गृहिणी. पूर्वी काय करायचं? आधी मी सर्व्हिसला होते, म्हणजे लग्नाच्या आधी होते. आता नाही करत. आता कारण मुलं पण झाली, त्याच्यानंतर मग सोडूनच दिलं मग मी जॉब. तुम्ही इथेच राहता? नाही. पहिला आम्ही भांडुपला राहायचो, कोकण नगरला. 4 वर्ष तिथे होतो आणि त्यानंतर मग इथे आलो. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर BST मध्ये आहेत. पहिली शाळेत असताना तुम्हाला कुठला तास आवडायचा? शाळेत असताना म्हणजे तसं काही आवडायचं असं नाही, पण मी प्रॉपरली जशी मुलं खेळतात तसा खेळ जास्त इंटरेस्ट असायचा. तुम्ही काय पीटीचा तास आवडायचा? पीटीचा तास. कुठला खेळ खेळायचा? खो खो म्हणा, लंगडी म्हणा, पकडापकडी. तुम्ही खेळलाय ते? खेळ. बरं. मग रिसेस मध्ये काय करायचं मधल्या सुट्टीत? मधल्या सुट्टीत केव्हा तरी आम्ही असं जायचो सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये. पण तुमच्याकडनं लांब असेल ना ते? नाही, प्रभादेवीला आहे ना ती शाळा, ती आमची म्हणजे कुठली? महाराष्ट्र हायस्कूल नंबर 2. बर. तिथून शॉर्टकट होता आम्हाला, 15 मिनिटाचं अंतर होतं. मग तुम्ही सिद्धिविनायकाला जायचं? केव्हा तरी चुकून असं केव्हा तरी आम्ही जायचो. केव्हा तरी आणि दर मंगळवारी आम्ही जायचो, पण ते कधी जायचो, शाळा सुरू व्हायच्या आधी जायचो. वहिनी तुमच्या घरी कोण कोण? मग माझ्या घरी आता सध्या भाऊ 3 जण सेपरेट आहेत. बरं. एक लोअरपलेला राहतो, एक मीरा रोडला बोरोलीला राहतो आणि दुसरा डोंबिवलीला राहतो. आणि बाबा काय करायचे? बाबा माझे कमर्शियल आर्टिस्ट होते, आता नाहीयेत, ते एक्सपायर झालेत. बरं. आई पण नाहीये. मग बाबा तुम्ही लहान असतानाच? नाही, 92ला म्हणजे 12वीला होते मी त्यावेळेला. 12वीला होते त्यावेळेला. आणि आई 84ला 84. म्हणजे तुम्ही लहान होता तेव्हा आई गेली आणि नंतर बाबा वडील 92ला. पण मग तुम्ही हे सगळं कसं काय सावरलं? म्हणजे माझी मोठी बहीण होती ना, 5 भावंड ना आम्ही. मग मोठ्या बहिणीने आम्हाला आणि वडिलांनी तेवढं हँडल केलं आम्हाला. मग त्यांनीच सगळं तुमचं केलं का, लग्न वगैरे? नाही, लग्न वगैरे सगळं माझ्या भावानेच केलं. तिचं लग्न अगोदर झालं, भावाचं आधी झालं, वडील असताना भावाचं झालं आणि नंतर तिचं झालं. त्याच्यानंतर मग 2 नंबर भावाचं, मग माझं. अच्छा, सगळं मग ही जबाबदारी मोठ्या भावंडांनी तुमच्या? भावंडांनीच घेतली. असा कोणता दिवस असतो ज्या सगळे तुम्ही एकत्र असता? म्हणजे आता वर्षभरातलं म्हणजे आता मी रक्षाबंधन म्हणा, भाऊबीज म्हणा, अशा वेळेला आम्ही सगळे एकत्र येतो. इथे येतात की नाही? आम्ही भावाकडेच, म्हणजे जे आमचं घर आहे ना लोअर परेलचं, त्या घरी सगळे आम्ही एकत्र भेटतो. मिस्टरांना बोलवा. अहो नमस्कार. बसा. बरं, लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज झालं. किती वर्ष लग्नाला? 12 वर्ष आली. 12 वर्षात काय बदल झाला का? नाही, तसं स्वभाव म्हणजे आईला वेळच तसा मिळाला नाही जास्त, म्हणजे एकदम. हो का? मुलं लगेच झालं. तुमचं बालपण कुठलं? सगळं लालबागला, जैन सिनेमाच्या आतमध्ये. नंतर आम्ही 2रीला असताना मग इकडे भांडुपला, कोकण नगरला बालपण गेलं. कोकण नगरला गेलं. आमचं लालबागला येणं लालबाग शिवाय गणपतीची आदल्या वर्षी आम्ही तिथे लालबाग गणपतीला जवळजवळ 2-4 दिवस तिथेच असतो आम्ही. मी तर गणपतीत नाही, मला आता असं वाटायला लागलं की तिथेच पुन्हा जाऊन राहावं. खरंच. आणि तिकडचं वातावरण एवढं प्रसन्न वाटतं. धुंद करणार. तुम्हाला खेळ आवडतात? हो, खेळ आवडतात. कुठले? मी आवडतं म्हणजे खेळ जास्त क्रिकेट वर जास्त आणि कॅरम एक जास्त. तुम्ही दोघे कधी कॅरम खेळलात? खेळतो ना केव्हा तरी. मोठा बोर्ड आहे ना आमचा, सुट्टी पडली की आम्ही खेळतो. कोण हरवतं कोणाला? हेच हरवतात आम्हाला. का असं? चॅम्पियन आहेत ना म्हणून. बरं थांबा, आता आपण त्यांना हरवूया. मी काही प्रश्न विचारतो. मला सांगा, तुमच्या किचन मध्ये पिवळ्या पट्ट्याचे किती कप आहेत? 5 कप आहेत. 5. अभिनंदन, बरोबर उत्तर. अरे हरवलं बहिणी आपल्याला. पण थांबा, आता तुम्ही त्यांच्यावरती मात करा. तुम्ही सांगा, मिस्टरांनी साखरपुड्यानंतर पहिल्या भेटीच्या वेळी काय गिफ्ट दिलं होतं? कॅडबेरी. अरे वा, लक्ष अजून ठेवले. तुम्ही सांगा, आता तुमच्या आई वडिलांना वहिनींच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो?
तर श्रीखंड ती आम्हाला आई वडिलांना जास्त आवडतं. वा. श्रीखंड आवडतं यांना. चला हे पण उत्तर बरोबर. त्यामुळे आता 3 उत्तरं बरोबर आलेली आहेत. आणि आता हे कोडं मी तुम्हाला काढतो. तळ हाता एवढे शेत, शेतात तळे, तळ्यात वेलीचे मूळ, पण वेलीला मात्र लागले पिवळे धमक आगीचे पूर. काय? निरंजन किंवा पंथी. हो बरोबर आहे. अभिनंदन वहिनी. अरे वा वा. 1 2 3 4 5. या ही लक्ष्मी तुमच्या घरात आली. Thank you, thank you. आणि आता कुटुंबाला भेटी. नमस्कार. संपूर्ण परिवार सज्ज झालेला आहे ना? हो. हा बरं मला सांगा, मिस्टर कुठे घेऊन जात नाहीत तुम्हाला? तक्रार करायची झाली तर काय करा? मला अजून 12 वर्षात पिक्चर नाही दाखवलाय त्याने. अजून म्हणजे 12 वर्ष झाली लग्नाला, पण अजून एक थिएटर दाखवला मध्ये जाऊन का? पिक्चर बघायचं. दाखवलं नाही. कुठला? थांबा तो लग्नाच्या आधी असं होतं. दाखवला. कुठला दाखवला? बिंदास बघायला नाही गेलो. बिंदास. बिंदास. म्हणजे लग्नाच्या आधी गेला लग्नाच्या आधी बिंदास. गेलेलं, लग्नानंतर 12 वर्ष पिक्चर नाही दाखवले. बघा वहिनी, जायचंय तुम्हाला? तुम्ही सांगा, तुम्हाला जायचंय? हा जायचंय. काय हो, घेऊन जाणार काय? हो जाणार जाणार. कधी? आता जिंकल्यावरती पैसे जिंकल्यावर. पैसे आल्यावर. म्हणजे इतके दिवस माझी वाढवत थांबले होते. 12 वर्षात मी आलो नाही तर एक चित्रपट नाही दाखवला. पण तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, मी आलोय तुमची इच्छा पूर्ण करायला. ठीक आहे, चित्रपटाची तिकीट घ्या. शनिवारची तिकीट काढलेली आहेत, जेणेकरून त्यांना कोणतंही कारण देता येऊ नये. आणि म्हणून ही 2 तिकीटं तुमच्याकडे घेऊन आलेलो. आणि मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन दोघांनी चित्रपट थँक्यू बघायचा. थँक्यू. हा 12 वर्षांनी चित्रपटाला जायचं. हो. आता वहिनी अभिनय करणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. चला. मला आज पैठणी जिंकायचीच आहे. जिंकून पैठणी घेऊन या. मला आज पैठणी घेऊन द्या. नाही, घेऊन या. संपूर्ण वाक्य सांगा. मला आज पैठणी साडी जिंकायचीच आहे. घेऊन जिंकायची आहे. घेऊनच द्या. मला आज पैठणी जिंकायची जाई, नाही जिंकली तर तुम्ही घेऊन द्या. अभिनंदन. आणि आज जर पैठणी जिंकली तर पैठणी नेसूनच सिनेमाला जाऊया.